नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव वक्फ बोर्ड विरोधात तसेच काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचार विरोधात भाजपतर्फे आज बेळगावातील चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन करण्यात आले. वक्फ बोर्डसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या विरोधात वक्फ बोर्डच्या नवीन सुधारणा कायद्याला भाजपच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली जमीन आपला हक्क या घोषवाक्यासह भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल बेंडके, संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महिला नेत्या उज्ज्वला बडवण्णाचे, डॉक्टर सोनाली सरुनोबत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावात सन 2006 पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भव्य मेळावा घेऊन कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवली जाते. मंगळवारी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे आता मराठी भाषिकांच्या मेळाव्याची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी दिली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त शुभा बी यांनी आगळा आणि कठोर निर्णय घेत 30 प्रलंबित अर्जांचा निर्धारित वेळेमध्ये सोक्षमोक्ष न लावलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये इतका दंड आकारण्याचा आदेश बजावलाय. प्रशासन विभागाचे उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्याकडे या दंडाची अंमलबजावणी करण्याचं काम सोपवण्यात आलं असून आयुक्तांच्या या निर्णयामुळे महापालिकेचे अधिकारी धास्तावलेत. महापालिकेकडे दाखल झालेल्या आणि प्रलंबित असलेल्या अर्जांपैकी 25 व्यापारी परवान्याशी संबंधित असून उर्वरित अर्ज हे खाते बदल, बांधकाम परवाने, पाण्याचे नळ कनेक्शन आणि भूमिगत गटार यांच्याशी संबंधित आहेत. राज्य शासनाच्या सकाल फ्रेमवर्क अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना ठराविक वेळेत नागरिकांच्या अर्जांचे निराकरण करणं आणि प्रगती नियमितपणे करणं बंधनकारक आहे. अन्यथा नगर प्रशासन खात्याकडून संबंधित महापालिकेच्या आयुक्तांना जाब विचारला जातो. राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी 3,000 रुपये आधारभूत किंमत घोषित करण्यासह विविध मागण्यांसाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे राज्य शेतकरी संघ व हरित सेना सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे भात आणि इतर पिकांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनानं तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्वेक्षण करावं असं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी अप्पासाहेब देसाई, मारुती कडेमणी, सुभाष धायगोंडे, रामनगौड पाटील, चंद्रू राजाई, राजू कागणीकर, नामदेव दुडुम, फकीरा सदावर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कोनवाळ गल्ली बेळगाव येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राजू हंडे हा युवक किडनी रोगाने त्रस्त होता. घरची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत कुटुंबियांनी घर खर्चासाठी आणि भविष्यासाठी जमवलेली रक्कम खर्ची घालून तसेच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीद्वारे मिळालेल्या रकमेतून प्रशांतवर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी प्रशांतच्या आईने प्रशांत यास आपली किडनी दान केली होती. शस्त्रक्रियेनंतर हंडे परिवारास आपल्या दैनंदिन औषधोपचाराच्या उपचारासाठी लागणारा आर्थिक खर्च हा न परवडणारा असल्यानं कोनवाळ गल्ली भागातील हिरकणी महिला मंडळ सरसावलं असून या मंडळाच्या अध्यक्ष साधना पाटील, प्रभावती मोरे, मयूर नावगेकर यासह इतर सदस्य हे समाजातील दानशूर व्यक्तींशी संपर्क साधत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजप युवा नेते आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी प्रशांत हंडे यास त्वरित 25,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. बेळगाव आणि परिसरातील आर्थिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी हंडे परिवारास सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन करण्यात आले. गेल्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची सक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आता याबाबतचा खटला उच्च न्यायालयात असून 4 डिसेंबरपर्यंत
एचएसआरपी नसणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध सक्तीने कारवाई करू नये अशी सूचना देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यानं संबंधित वाहनधारकांना दिलासा मिळालाय. राज्यामध्ये एचएसआरपीसाठी नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन असून अनेकदा सर्व्हरची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे नोंदणी संथ गतीने सुरू होती. एचएसआरपी विना चालवणाऱ्यांची संख्या सुमारे 2 कोटी असून त्यापैकी सुमारे 52 लाख वाहनांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. एचएसआरपी विरुद्ध काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुख्य न्यायमूर्ती NV अंजारिया यांनी सुनावणी केली. 4 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितले. तोपर्यंत कोणत्याही संबंधित वाहन चालकाविरुद्ध सक्तीने कारवाई करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. 6 महिन्यांपासून वेगवेगळ्या घडामोडींमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार बनली. 20 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रिया पार पडली. वेगवेगळ्या राजकीय घडामोडी, आयाराम गयारामांची चलती, वेगवेगळ्या पक्षात झालेली विभागणी, अपक्षांची बंडखोरी यातून ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली. महाराष्ट्र लगत असणाऱ्या कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिकांमध्ये या निवडणुकीची उत्सुकता अधिकच दिसून आली. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा इंटरेस्ट अधिकच वाढलाय. पैशाचं रान उठलं असून सीमा भागात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खानापूर तालुक्यातील घोटगाळी रंजनकुडी मार्गावर नागरिकांना हत्तीचं दर्शन झालंय. याबाबत समजलेली माहिती अशी की या भागामध्ये जाधव यांच्या शेतात भात कापणीचं काम सुरू होतं. त्यावेळी एक हत्ती रस्ता ओलांडून त्या शेतात शिरला. हत्तीला पाहताच शेतकऱ्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी ताबडतोब याबाबत घोटगाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लागलीच घोटगाळी वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून हत्तीला परत जंगलात पिटाळून लावले होते. मात्र हत्ती परत आलेल्या शेतामध्ये येऊन पुन्हा पिकांचं नुकसान करेल अशी भीती येथील नागरिकांना वाटत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. त्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून ही समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At CPED Ground, Belgaum, from 21st to 26th November 2024. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुका दलित महामंडळाची बैठक येथील विश्रामगृहात शुक्रवारी महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण मादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीला राम मादार यांनी उपस्थितांचं स्वागत करून प्रास्ताविक केले आणि बैठकीचा उद्देश स्पष्ट करत तालुक्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी तसेच समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर तालुकास्तरीय ऐतिहासिक दलित अधिवेशन भरवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले असून वेगवेगळ्या कमिटीद्वारे जबाबदारी देऊन अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीला शिवाजी मादार, राम मादार, राजू कांबळे, संतोष चितळे, यल्लापा कोलकार, पांडू गोळन्नावर यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव पणजी गोवा या नव्याने तयार करण्यात आलेल्या चौपदरी रस्त्यासाठी संपादित करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच रस्त्याचं कामही अर्धवट स्थितीत आहे. मात्र गेल्या 1.5 वर्षांपासून टोल आकारणी मात्र सुरू आहे. शेतकऱ्यांना आपली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आजही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. शुक्रवार दिनांक 22 रोजी पुन्हा शेतकऱ्यांची सुनावणी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात ठेवण्यात आली होती.
एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची सुनावणी ठेवण्यात आली होती, त्यामुळे 12 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. शेतकरी आजही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. याकडे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. निपाणी येथील प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका नगीना मुल्ला यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर शनिवारी मतदान होणार आहे. चिराग गल्ली येथील उर्दू शाळेमध्ये 2 मतदान केंद्रांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर प्रभागात एकूण 2390 मतदार आहेत. कुंभार गल्ली, मुगळे गल्ली, शाणे दिवाण गल्ली, चिराग गल्ली, तवटे गल्ली, बागवान गल्ली, भोपळे गल्ली या भागाचा समावेश होतो. संकेश्वर येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 21 साठी लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी शनिवार दिनांक 23 रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील हरिजन केरी गौतम शाळेत मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी जमखंडी यांनी दिली आहे. छत्तीसगड राज्याच्या सुकुमा या जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांनी 10 माओवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जिल्हा राखीव पोलीस दलानं ही कारवाई केली आहे. छत्तीसगड सरकारने केंद्र सरकारच्या सहाय्याने माओवाद्यांविरोधात मोठं अभियान चालवलेलं असून गेल्या काही महिन्यांमध्ये 70हून अधिक माओवादी मारले गेले आहेत, अशी माहिती राज्य सरकारकडून शुक्रवारी देण्यात आली. कॅनडात हत्या झालेल्या खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या प्रकरणामध्ये कॅनडाच्या सरकारने उलटसुलट विधाने करण्याचं सत्र सुरूच ठेवलंय. निज्जर याची हत्या होणार आहे अशी माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती. तसेच भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही असे घडणार हे आधीच माहिती होते, असे प्रतिपादन एका कॅनेडियन वृत्तपत्रात करण्यात आलं होतं. तथापि या संबंधातील कोणताही पुरावा आमच्याकडे नसून वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे, असे कॅनडाचे नेते जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्ट केलंय. वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मशीद समितीला नोटीस काढली आहे. या प्रकरणी हिंदू पक्षाने याचिका सादर केली आहे. ज्ञानवापी परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचंही भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केलं जाण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच ज्ञानवापी परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. मात्र या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यामुळे हे क्षेत्र वगळून उरलेल्या भागांचे सर्वेक्षण झाले असून अहवालही सादर करण्यात आलाय. लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव कमी होत असला तरीही भारताने भविष्यातील तयारीकरिता कार्याला वेग दिलाय. याचनुसार लवकरच उत्तराखंडमध्ये चीन सीमेपर्यंत भारतीय रेल्वे धावताना दिसून येणार आहे. चंपावत जिल्ह्यातील टनकपूरपासून बागेश्वर दरम्यान हा रेल्वे मार्ग निर्माण केला जाणार आहे. हा रेल्वे मार्ग भारतीय सुरक्षा दलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या 169 किलोमीटर लांब रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाचं काम जवळपास पूर्ण झालंय. हा रेल्वे मार्ग उंच हिमालयीन पर्वतांमधून जात चीन सीमेला लागून असलेल्या पिथोरागड आणि बागेश्वरपर्यंत जाणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.